तर आता आपण आलेलो आहे. व्हिडिओ तर थंबनेल बघूनच तुम्हाला समजलं असेल. हा राज म्हात्रे लेट झालेला ऑलवेज. तर आता आपले देव घेऊन सगळे आलेले आहेत. आपल्याला पण थोडं लेट झालं कारण बस वगैरे आणायला गेलतो, त्याच्यामुळे आपल्याला लेट झालं यायला. तर आता सगळी आपली फॅमिली म्हात्रे फॅमिली सगळे देव घेऊन निघाले बघा. तर भेटतो आता डायरेक्ट बसमध्ये, बघू पुढे कसं काय ते. आता पहिला सगळे बसतील बसमध्ये आणि आपण जाऊ बसमध्ये, बघू कशी जागा आहे बसायला. कोण बाकी आहे त्यांना फोन करून बोलून घेऊ पटापट आणि निघू आपण इकडं. तर आता डायरेक्ट भेटतो तुम्हाला बसमध्ये. मी आणि आकाश सामान घेऊन बसमध्ये चाललेलं आहे. ही आमची सगळी वाट बघतात आहे. तर चला आता बसमध्ये भेटतं, बघू बसमध्ये कोण कोण कसं बसलं आहे, आपल्याला जागा आहे का, उभं राहून वाजवायला लागेल बघू. चला बसमध्ये भेटतो डायरेक्ट तुम्हाला. आता ते म्हात्रे फॅमिली बसलेली आहे आणि सगळे आरामशीर बसले. मग आपण मागे आपण बघू जागा आहे का आपल्याला बसायला. सगळे ही आपली म्हात्रे फॅमिली आहे सगळी. आता आम्ही चाललोय जेजुरीला कुलदेवत भेटवायला. चालेल चला भेटू. मागे जागा आहे का बसायला ना. पहिला हॉल्ट आलेला आहे. पहिल्याच आपण थांबलेलो. आता गाडीत फुल डिझेल भरून घेऊ. मग एकदा डिझेल भरून घेतलं ना तर मग काय टेन्शन राहणार ना आपल्याला. बघू चला किती आता काका टाकतायत. पांडे काका बसवाल्याचं नाव पण पांडे. मग आता किती फुल करताय. फुल करे का पांडे. फुल करे का फुल फुल. चला भेटतो आता. बघू पुढचा काय प्रोग्राम आहे. बसमध्ये जाऊ तसं भेटतं आता आपल्याला. पण पुढवेला थांबलो आहे. आपली बस लागली तिथे. आता नाश्ता करू. नाश्त्याला मे बी इडली आहे. बघू आता पटापट इडल्या भरू खाऊ. भूक पण लागली. अर्धे जण फ्रेश व्हायला गेले. अर्ध्या जणांची झोप पण झाली नाही. हे झोप झाली तुझी. अरे झोपली बघ. आता क्षू कशी करता इडल्या भरू. नाश्ता करू. नाश्ता करताना भेटू. नाश्त्याला काय काका. नाश्त्याला इडली चटणी मस्त आहे बघ. नाश्ता गरम गरम नाश्ता आहे. चटणी पण आहे. खातात अर्धे जण खातात. अर्धे जण बसमध्ये बसलेत. अर्धे जण येतात तिकडनं. चला भेटतो डायरेक्ट आता ना. नाही आता आपण पण नाश्ता करूया. आयु किती खाल्ल्या. आयु खरं सांग. दोनच खाल्ल्या. तू किती खाल्ल्या. चार ना. चार बाकीचे खातात. मम्मी पण वाटते ते सगळे लेडीज कंपनी आपली म्हात्रे फॅमिली सगळ्याजण नाश्ता करतात बघा मस्तपैकी. सगळ्यांचा ऑलमोस्ट नाश्ता. तक्षू किती खाल्ल्या. संपल्या. ठीक आहे. हे आतू किती खाल्ल्या. बिचारी जमले जाम झोपले. हे झोप आली. जा आता कोक घेऊन या मला. भेटतो आता पुढे. आता वाजले सकाळचे 8:30 आणि आपण घाटात पोहोचलो ऑलमोस्ट. आपण एक्सेल प्लेस सोडू आता. पुढे बघू क्लायमेट वगैरे कसं आहे. आता घाट सोडल्यावर आपण पुढे नाश्ता करायला थांबणार आहे. नाश्ता आणला आहे इडली. क्लायमेट बघा कोणतं शहरी साईडला धुकं आहे. शहरी साईडला वगैरे धुकं आहे. काही दिसत नाही. आणि वाजले 8:30 तरी धुकं बघा केवढं पसरलं आहे. मागे सगळे झोपले. तर आपण जाऊ मागे. तर आता वाजलेत किती वाजलेत. 12 वाजले. सकाळी 6 वाजता प्रॉपर निघालेलो आपण मुलुंडवरून. सगळं नाश्त्याला वगैरे सगळे करून वगैरे आपल्याला तिथे नाश्त्याला 1 तास गेला. आणि आता आपण फायनली नदीवर पोचलेलं आहे. तिथे नदीवर अंघोळ वगैरे करणार. देवाला अंघोळ वगैरे घालणार आणि जेजुरीकडे प्रस्थान करणार पाया पडायला. हे बघ सगळे पब्लिक उतरते. फुल वैतागलेत बसमधून. पाय वगैरे सगळे दुखतात आहेत बसून ट्रॅव्हलिंगमध्ये जेवढा वेळ जातो ना त्याच्यामुळे खूप वांदे होतात सगळ्यांचे. सगळे ऑलमोस्ट दमलेले आहेत लोक बसून. तर आता चला नदीवर जातो. देव वगैरे मस्त पाण्यात वगैरे हे करून धुवून आणू आणि भेटतो पुढे. सगळे बाप्पा वगैरे पाय धुतात. सगळे आता येतील हळूहळू आपल्या म्हात्रे फॅमिलीची पाय धुवायला. तेव्हा आता आपल्या आता देव आलेले आहेत. सगळे नदीमध्ये हातपाय वगैरे धुतात आणि बाकीचे सगळे पब्लिक येते बघा. हळूहळू म्हात्रे फॅमिली अख्खी येते बघा. पाणी मस्त थंडगार आहे. अर्धे जण येतात आहेत.
हळूहळू पुढे पुढे जाऊ. फोटो काढ आणि ग्रुप फोटो आपला आला का सगळ्या सगळ्यांना आल्या एवढे सगळ्यांना म्हात्रे फॅमिली सगळे चालले अंघोळ करायला. बाकीचे बारके गेले, मयांक रुद्र वगैरे सगळे गेले त्या साईडला. इथे सगळे उभे आहेत न पाण्यात जाणारे. चल पाण्यात तू पण घे. हे सगळे म्हात्रे फॅमिली देवाला आंघोळ घालतील मस्त पाण्यात. हा रुद्र इथे उभा आहे. पटापट धुवा, आंघोळ घाला देवाला. मस्त नदी आहे बघा. महादेव सगळ्यांनी करत थांब दाखवा. आलं का? हा काढ लवकर शूटिंग शूटिंग घे. देवाचं घे, देवाचं घे बघ, हे बघ, देवाचं घे बघ, हे बघ. तर आता आपण नदीवरनं आंघोळ वगैरे झाली मस्तपैकी आणि आता आलेलो आहे खंडोबा राहायचं दर्शन घ्यायला चाललेलं आहे. आपली पब्लिक उतरते बसमधून खाली. अर्धी जण आतमध्ये आहेत, अर्धी जण उतरतात बसमधून सामान घेऊन. तर चला पुढे भेटतो तुम्हाला डायरेक्ट. आपण जेजुरी गडावर जाऊ ना, तिथे भेटतो तुम्हाला. तर आता आपले सगळी माणसं उतरलेले आहेत शाळेत. ऑलमोस्ट सगळेजण उतरले आहेत. तर आता रूमवर जातो, थोडं फ्रेश वगैरे होतो आणि डायरेक्ट दर्शनाला जायचं आपल्याला वरती. तर चला भेटतो आता. रूमवर फ्रेश होताना तुम्हाला सगळ्यांना भेटतो. हे सगळे दमलेले आहेत. दमले बाय. बाकी आता मागे उभे जण आहेत. चला डायरेक्ट रूमवर भेटतो आता तुम्हाला. मस्त मम्मीने घरून पुरणपोळ्या बनवून आणलेल्या आणि ते खंडोबाचं आराध्य त्याला आपण दिलेले आहेत खायला. ही सगळी म्हात्रे फॅमिली चाललेली आहे आता. ते खंडेरायाच्या दर्शनाला आलेले आहेत म्हात्रे फॅमिली. ही सगळी आपली म्हात्रे फॅमिली. चला भेटतो आता पुढे. सागर मात्र खूप जमलेला आहे मागे बसून. कसं वाटते सागर? मजा आली. कोणत्या कसं वाटते मागे बसून? मजा आली. पुढच्या वेळी कुठले डिमांड आहे? दोन पैसे एक्स्ट्रा 2000 घ्या आम्हाला. ठीक आहे, पुढच्या वर्षी आपण मंडळामध्ये मांडूया मुद्दा. पुढच्या वर्षी डायरेक्ट AC कोच. आणि सागरचं म्हणणं का पुढच्या वर्षी मी जोड्याने येईल. जोड्याने यायचं ना गोंड्या पुढच्या वर्षी? जोड्याने येशील ना पुढे? आणि तुळजापूर नंतर खरा खंडोबा फक्त म्हात्रे. सगळ्यांना मामा भंडारा लावतात रे. मस्त की भंडारा वगैरे घेतात दरवर्षीप्रमाणे. एकदाही आपल्याच रूममध्ये आहेत. अर्ध्यानी बाकी आहे, अर्ध्या जणांचं बाकी आहे. चला हा मेन हिरो लागा. हा तुमचा मेन हिरो.
मयंक म्हात्रे वगैरे सगळ्यांनी भंडारा लावलाय. रूमवर फ्रेश वगैरे होऊन आले सगळे हवेच्या तिकडनं. आता आपण जाऊया वरती. पाहिजे तसे पब्लिक फुल चालले वरती. बहुतेक मे बी वरती खूप गर्दी असेल. चला आपण हळूहळू जसं जसं पुढे जातोय तसं जसं तुम्हाला सगळे दाखवतो. आमचा गोंड्या शेट चिकना दिसतं. चिकना आता वाजले किती 1 वाजला. 1 वाजता आपण वरती कडे पठारावर पोहोचलेलं आहे जेजुरीच्या मंदिरात. चला आता अभिषेकला जाऊ. आपली पब्लिक त्या साईडला गेली. आपण पण तिथेच जाऊ लाईनीत. पहिला अभिषेक करून घेऊ नंतर आतमध्ये दर्शनाला जाऊ. बघा आता मे बी दर्शनाला खूप गर्दी आहे कारण बाहेरून दिसत असेल तुम्हाला जाम गर्दी आहे बाहेर. ही खंडोबाची तलवार. एक मिनट को मैं भी चलोगे ही खंडोबाची तलवार. ही लाईन दर्शनाला लाईन पण खूप आहे. मे बी आपल्याला वेळ होऊ शकतो आज दर्शनाला कारण आपल्याला इकडनं तुळजापूरला जायचं आहे. आपल्याला भेटू. अर्धे जर बाकी आहेत त्यांना फोन करून विचारू कुठे पोहोचले. मग अभिषेकाला एक साथ बसू डायरेक्ट. आता तुम्हाला वाटतं अभिषेक करताना सगळी पब्लिक आलेली आहे आणि दर्शनाला खूप लाईन आहे. त्याच्यामुळे भटजी काकांबरोबर थोडी सेटलमेंट करून आपण 200 रुपयाची ती मांडवली करून 100 रुपयाचे टोकन घेऊन आजपर्यंत जाणार आहेत. ही बघा गेट नंबर 2 लिहिलं तिकडनं लाईन आहे दर्शनाची. तिकडनं जाणार आहेत. ही सगळी आपली पब्लिक म्हात्रे फॅमिली आहे. बघू पटापट दर्शन करू. भटजी बोला पहिलं दर्शन करून घ्या नंतर आपण अभिषेकला बसू. तर तसंच करणार आहे. आपण पहिलं दर्शन करून घेणार नंतर अभिषेकाला बसणार आहे. हे सगळे म्हात्रे फॅमिली आता फायनली आपण आतमध्ये झाले अभिषेक वगैरे करायला. ही सगळे म्हात्रे फॅमिली येत आहेत. हळूहळू मागे मागून येत आहेत. फॅमिली आपली म्हात्रे फॅमिली येलकोट येलकोट येलकोट. देवा म्हात्रे कुटुंबाचा देवा अभिषेक महापूजा देवा महावन करून देवा आणि अडचण दूर कर देवा मला इच्छित कामना देवा पूर्ण कर देवा. केलेल देवा म्हात्रे कुटुंबाची सेवा देवा जेजुरीगडावर पावन करा. येळकोट येळकोट सदानंदाचा एकविरा माते की आई माऊलीचा देवा सेवा देवा पावन करा. व्यवस्थित व्यवस्थित सदानंदाचा वंदे हम कुलदैवतं धर्मवते हर्षवते वाग्निदोष विनाशाय मार्तंडाय नमो नमः. म्हात्रे कुटुंबाने देवा केलेले देवा जेजुरीगडावर देवा कुलधर्म कुलाचार देवा पावन करून दे देवा आणि अडचणी दूर कर देवा. मला इच्छित कामना देवा पूर्ण कर देवा. सदैव देवा यांच्या देवा घरात देवा वास्तव्य कर देवा. धंद्या पाण्यात देवा यश देवा. पैसाला पैसा लागू दे देवा. आरोग्य देवा व्यवस्थित ठेव देवा. रोगराई दूर कर देवा. येळकोट येळकोट एकविरा माते की आई माऊलीचा म्हात्रे फॅमिली आले करून झालंय. आता एक थोडी प्रदक्षिणा मारून आपण खाली जाणार आहे. खाली जाऊन जेवण वगैरे करणार.
झालेलं आहे. महादेव माझ्या शुभ सकाळ मित्रांनो. रात्री काहीतरी 2:30 वाजता झोपलं आणि या राजने आम्हाला झोपून नाही दिलं, त्याच्यामुळे आम्ही चौघजण लास्टला राहिलं. हिमांशू, आकाश, मी आणि राज हे चौघजण लास्टला राहिलं. आम्हाला तिकडनं फोनावर फोन येतात, अरे तुम्ही उठले का नाही उठले का नाही. चला आता देवळात जातो. हो त्यांचं तर दर्शन 15 मिनिटात झालं, आपलं आता बघू किती मिनिटात होतंय. चला जसं पुढे जातं तसं भेटतं तुम्हाला. तर आपण आलेलो आहे दर्शनाला तुळजाभवानी मातेच्या. मस्त आहे वगैरे, सुंदर डेकोरेशन केलं आहे, भारी वाटते बघायला. चला आता आतमध्ये जाऊ. आतमध्ये काय काय कसं काय ते बघू आपण. बघा मस्त डेकोरेशन आहे बघा. आता आतमध्ये जाऊ. आकाश वगैरे सगळे आहेत. पुढे पुढे जाऊ, बघू किती वेळात दर्शन होत आहे. गर्दी काय एवढी वाटत नाही बाहेरून. आतमध्ये गेलं एक जागा आपल्याला समजेल गर्दी काय आहे ते. तर आतमध्ये जाताना भेटतो आता. आपण खाली आले, गर्दी काय एवढे वाटले नाही. आता आपण खाली काय आहे, किती गर्दी आहे आणि किती वेळ लागेल दर्शन व्हायला आपल्याला. भेटतो पुढे. ऑलमोस्ट सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे. आम्ही 4 जण लास्टला राहिलेलं आहे. मी, हिमांशू, आकाश आणि राज. भेटतो देवळामध्ये. देवळामध्ये शूट वगैरे काय करायला भेटते का आपल्याला. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. खाली आलेलं आहे. थोडीफार गर्दी दिसते, एवढी गर्दी वगैरे काही दिसत नाही आपल्याला. जाऊ आता दर्शनाला लाईनला जायला. कुठून रस्ता बघू आपण तिथे. दर्शनाच्या लाईन जाताना आपल्याला समजेल काय गर्दी काय आहे ते. तर आता डायरेक्ट दर्शनाच्या लाईनमध्ये भेटते तुम्हाला. हे दर्शनासाठी जाणारे गर्दी आहे.
वरती मे बी रात कशी आहे लाईन वरती जाऊन खाली आहे भाई समजेल भाई वरती जाऊन खाली यायचं आहे तर चला आता वरती जाऊन खाली येऊ परत आता थोडीफार लाईन लागलेली आहे आपल्याला दर्शनाला घ्यायला थोडं उशीर होऊ शकतो आम्ही आता फोन केला 7:30 वाजता बस होणार आम्ही येतो लवकर चला पुढे भेटतो हळूहळू बघू आता आतमध्ये जाऊन आपल्याला व्हिडिओ वगैरे काय काढायला भेटतात का नाही चला आतमध्ये भेटतो तुम्हाला 7:30 ला बस सुटणार आहे ते आपण 7:30 वाजले तर लाईनीमध्ये काय करणार राज आता कशाशिवाय खाणार बसमध्ये गेल्यावर समजेल मला मागे जागा आहे ना मला जागा आहे ना मागे नाही तू मध्ये पॅसेजमध्ये रोखणार मला हक्कलला बसमध्ये डायरेक्ट लावलेली काहीतरी 6:30 वाजता लाईन आमचं दर्शन होतं आतमध्ये आले 8 वाजता आतमध्ये आले ठिकाणी आम्हाला बसमध्ये फोन करतात आम्ही दर्शन झालं का तर इथे नेटवर्क इश्यू असल्यामुळे आवाज पण फोनच नव्हता कोणताही चला पुढे भेटते बघू पुढे काही काढायला भेटते का करून आलेले आहे आम्ही 4 जण आणि तिथे आमची वाट बघतात बघा बसमध्ये कशी पुण्यापासून फुलांचा वर्षाव करत होणार आहेत आता आमच्यावर चला आता बघू जाऊन आपण किती फुलांचा वर्षाव करतात किती किलो फुलं उधळतात ते बघूया आपण चला आधी रूम मध्ये जाऊन बघू का आहे का हे काले बघू नये रूम मध्ये काय लेट झालेलो आहे यांच्यामुळे सगळ्यांमुळे लेट झालेलं आहे आणि आता तिथे आपल्या फुलांचा वर्षाव होणार आहे हे सगळे वाट बघतात आहेत बघा आपली मनापासून वाट बघतात ऑनलाईन दर्शन यांनी वाट लावली आणि अलार्म चालू नाही केला राज म्हातारीने काय करायचं 4 अलार्म लावले 4 पण करते चला आता बघू बस मध्ये कंडिशन काय ऑनलाईन दर्शन फक्त दर्शन झालं फुलांचा वर्षाव झालेला अशाच प्रकारे आमच्यावर धन्यवाद मंडळी फुलांचा वर्षाव केल्याबद्दल आपण सकाळी 7:30 ला निघालेलो नाश्ता वगैरे करत फायनली आपण लोणावळ्याला पोहोचलेलो आहे सगळे जमलेले आहेत बस मधून आता वाजले किती 7 वाजता आपण लोणावळ्यामध्ये एंट्री केले चला भेटतो आता पुढे जातो मे बी सगळी जर गर्दी खाली झालेली असेल तर पुढे बघू डायरेक्ट पायथा मंदिर जवळ गाडी घेऊन जाऊ भेटतो डायरेक्ट पायथा मंदिर जवळ आलेलं आहे देवळाजवळ तिथे कुठलं तरी फंक्शन आहे हिंदू राष्ट्र सेना त्यांचं फंक्शन आहे बाकीचे आहेत बाकीचे मम्मी वगैरे येत आहेत अर्धे मागून येतात तर आपण पहिलं दर्शन घेऊन येऊ गर्दी नाही तर आपण पहिलं दर्शन घेऊन येऊ दर्शन करून आले मग आपण फॅमिली एक फोटो काढू फॅमिली फोटो काढला ना मग आपण चिक्की घ्यायला जाऊ चिक्की घ्यायला गेलो ना कधी तिकडनं डायरेक्ट आपला परतीचा प्रवास मुरुडला चालू होईल आपला तर भेटतो आतमध्ये डायरेक्ट दर्शन घेतो नवीन बांधलेले यावर्षी ओपनिंग झालं मंदिराची आणि असं ऑलमोस्ट आपली पब्लिक सगळी येते बसमध्ये हळूहळू ही सगळी गँग आपले आलेले हिमांशी म्हात्रे केशव म्हात्रे जगदीश काका वगैरे आलेले आहेत वेदांत वगैरे आलेले आहेत फक्त असं की दर्शन घेऊ आतमध्ये चला आतमध्ये जाऊ आता दर्शन पाया वगैरे पडून घेऊ पायाशी ठेव आमच्या देवांना रात्रीचे वाजलेत 11 आणि आपली सगळी पब्लिक चालले बघा बस आतमध्ये आली नाही कारण आतमध्ये थोड्या गाड्या वगैरे लागल्या ना त्याच्यामुळे बस आतमध्ये आणता आणि आपण फटकावरच उतरलं आणि सगळी पब्लिक आता चालत चालले अर्धी पब्लिक चालत चालले लांब जमले ब्लॉग आवडला तर लाईक